हॅलो 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 वरांना बसा. हॅलो 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 या ठिकाणी माझे आधारस्तंभ सचिनदादा साळवी मुंबईला असो गावी कुठेही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणा संगमेश्वर राजापूर म्हणा सातत्याने मला भेट देतात. त्यांचं मोलाचं सहकार्य मला असतं. या ठिकाणी हजर झाले आहे. त्यांचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आता बारीकडे वळूया आपण. या जीवन बुवाने बारी केली तुम्हाला आवडली का मला सांगा. नाही खरं काय ते मनापासून बोलावं. ती कशी आवडली ती कोण होती. बुवाची बारी आवडली मग ती कशी होती मग ती कोण होती. काय बोलताय तुम्ही. बुवा आलाय संदीप बुवा आता वाघीण बनून. तुम्ही जर लाजाचे वाघ असाल तर मी खेळची वाघीण लक्षात ठेवा. आता या वाघाची शेपटी आहे ना उतरत नाही खाली आहे. खाली बघितली मुंबईपासून बघितली मी. आणि या जीवन बुवांना नमवणारा शाहीर एक गोष्ट संदीप मोरे लक्षात घ्या. गेली 6 वर्ष स्टेज शो करतोय आम्ही. पण बुवा तुम्ही आज माझ्या भाऊंच्या घरामध्ये येऊन नरमबारी केली. बेशरम हा बुवा नरम. माझा मठात नाद करायचा नाही. मी बात करतो बोलले ना बुवा. अरे जर माझ्या वाटेला ऐकलं त्याला मी बर्बाद करतो. बर्बाद करतो कायमचा. बुवाला म्हणतो मी आता मिरची लावतो मिरची लावतो. तुम्ही मला सांगा हा ह्यानी जर मला मिरची लावली तो लावील कसा कसा लावील. याच्याकडे मिरची आहे काय. बुवाकडे मिरची आहे काय. जर ह्या बाईन ती मिरची खुटला आणि काढला तर हा काय करील काय करील. जीवन बोलताय घासू नका. शायरी मानाचा मुलगा. म्हणून बुवा ठीक आहे दिल दोस्ती यारी आपली जर असेल तर बाहेर असेल आपण मिठ्या मारू अशा. पण रंगमंचावरती बुवा बोलायला पाहिजे होतं मला. मी संदीप मोरे वाईट छातीचोक सांगतोय. नरमबारी केली बुवा. म्हणून मला म्हणतात बुवा यमक आणि वटिका बुवा तुमच्याकडनं हे माहित नव्हतं कसं असतं ते. बुवा अनेक कार्यक्रम झाले मुंबईमध्ये गावाला सुद्धा झाले. यमक वटिका शब्दांची खेळी करणं हे मोरे बुवांना कधीच आयुष्यात सांगायचं नाही. कारण मी स्वतः कवित्व करतो. आणि यमक वटिका कशी असते बुवा तुम्हाला आता लगेच सांगतो बा कशी कशी आहे बघा. काय करणार तू बुरा काय करणार तू बाऱ्या बुवा ठासून नि ठासून. तू जर खुर्चीवरनं खाली पडल्यावर पब्लिक मरेल हसून हसून. तू जर खुर्चीवरनं खाली पडल्यावर पब्लिक मरेल हसून हसून. अरे संदीप बुवानी केली पहिली बारी चांगली तासून तासून. अरे शक्ती तुला सोड बुवा जमणार नाही डबल बाऱ्या करणं या खुर्चीवर ती बसून. याला यमक वटिका म्हणतात बुवा डायरेक्टली. म्हणून बुवा थोडं नाचवा पोरांना. करत एक धमा भाऊंचा भाऊ जिवलक दादा रुपये दादा यांच्याकडून 1001 रुपये आलेले आहेत वरती. तसेच खरं सांगतो जर कलेवरती नितांत तुम सगळ्यांचं प्रेम असेल बारी मी दाखवून करणार. गोल नरम केला तरी पण सगळ्यांच्या टाळ्या होऊ द्या.
दुसऱ्या बारीमध्ये बुवा तुमची साधा गाडी बोलले की नाही बुवा बोलले की नाही आता मी म्हणतोय बुवा ना जर माझी साधा काढायची असतील तर इथं या पहिल्या बारीमध्ये बुवानी नरम बारी केली पुन्हा नरम केली पण मी काय म्हणतो तुमची मी आता साला काढतो आणि भाऊंच्या फार्महाऊस वरती सुकत घालतो बघा कशी कातला सगळं एकदम म्हणून या ठिकाणी खरं सांगतो भाऊंसाठी माझ्यासाठी गुजरातहून या ठिकाणी सन्माननीय पंकज मिस्त्री दादा साहेब आलेले आहेत त्यांनी 11,000 रुपये दिलेले आहेत मोरे बुवांना खरंच अजूनही त्यांचे आभार मानतो कारण ही कला आहे आपली ही लोककला आहे धानूपर्यंत मी पोहोचलोय माऊली धानूपर्यंत मी बाहेर गेले म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला शाहिरी नमस्कार आणि म्हणून आता बुवांना एक चिमटा आला पाहिजे गावात धुंदरात अशी असावी लागते पण बुवा तू स्वतःची लाल करू नको अरे बारी करायला आमच्या भाऊच्या घरात तशी तुझी लायकी असावी लागते नरम बारी नाही बुवा नरम नाही म्हणून आज रसिकांना गंमत वाटणार आहे हा सामना रसिकांच्या हृदयात साठणार आहे आणि आजच्या पुढे सुद्धा चिमण बुवाशी अरे आजच्या पुढे सुद्धा या चिमण बुवाशी या मोरे बुवांची बारी करायला हातभर फाटणार काय म्हणते बघा अरे जिंकून डाव कमावलं नाव नाही कोणाची केली मी हवा शॉर्टकट बघा जिंकून डाव कमावलं नाव नाही कोणाची केली मी हवा जो तो शाहीर मिळतोय नवा त्याला पाहिजे पहिला संदीप बुवा हुआ रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने जिंकून नाव कमावलं नाव कोणाची केली ना हवा जिंकून नाव कमावलं नाव कोणाची केली ना हवा तो शाहीर मिळतोय नवा त्याला पहिला पाहिजे संदीप बुवा तो शाहीर मिळतोय नवा त्याला पहिला पाहिजे संदीप बुवा जास्त काय मला बोलतच नाही तुमची गवण अशी होती प्रेमाची होती म्हणतात पप्पी असेल ना बुवा तुम्ही गोड पप्पी गीत गायलं पण त्याचं उत्तर कसं देतो प्रेमाने बुवा तुम्हाला हरे 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 कोणची गवण आहे का पहिली कोण अजून एक बाळ देणार गोकुळी चर्चा सारी गोकुळी चर्चा झाली सारी ही सारी भुलवितो गोपिका श्री हरी
तिला लाजवितो यमुनेच्या तिरी. वा कट केला तुम्ही विषय कट. वा देना राधे देना गोड पप्पी गाली देना. वा तुम्ही बसताय पण डोळे तरी शार्प असतील ना तुमचे, दिसतंय ना, म्हणून गोवाना उत्तर काय देतो ऐका. अरे चर्चा होऊ दे तुझी नि माझी जगभरी, चर्चा होऊ दे तुझी नि माझी जगभरी. मी तुझी राजा माझा काही शत्रू हरी. अरे भेटलास आठव्या अवतारी. अरे देना गाली देना एवढं पप्पी गाली देना. गाली देना पप्पी गाली देना. फरमाईश आहे या वर्षी 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी या ठिकाणी मी गाणं गायलं. आमचे लोकडे बुवा इथे आहे. फरमाईश आली बुवा तुम्हाला पहिले गाणं गायले ते एकदम हिट झालं. रण मैदान गाजवलं सारं आहे कोकणात एक नंबर. हे रण मैदान गाजवलं सारं आहे कोकणात एक नंबर. पण आसेची मुरडे एवढी बुवा तुझ्यासारखे शंभर. आसेची मुरडे एवढी बुवा तुझ्यासारखे शंभर.
अजून कोणाला बाहेर देऊ का? एक अजून देऊ का? देऊ का? थांब तुला बुवा सर्वांसमोर आज उघडी करतो. करू का? करू का? करू का? अरे हिमत बुवा थांब सर्वांसमोर तुला उघडी करतो. अरे आडवा पाडून तुला उपडी करतो. आडवा पाडून तुला उपडी करतो. आणि हा चमडी चोर बुवा अरे घरात बायको असून का बाहेर लपडी करतो. अरे बोलणं कसं भेदडक पाहिजे. पुरुष आहे माझा, पुरुष आहे. बोलणं कसं भेदडक पाहिजे. वागणं कसं कडक आणि भडक पाहिजे. आता झालाय बिलबिलीत बुवा पण डबल बारीक खेळताना सामान कसा कडक पाहिजे. बोलकी बघा माझ्या विषयाची कशी वाचते. सामान कडक पाहिजे बुवा सगळा. म्हणून अरे कैक गावोगावामधी कैक गावोगावामधी हा लपड्यात सापड हो. अरे लग्नानंतर ही बुवाचे आहेत 1000 लपडे. लग्नानंतर ही बुवाचे आहेत 1000 लपडे. याला कित्येक वेळा मी वरचढ झालो. याचा पुरावा मी कित्येक वेळा दिलेला आहे. आणि हा राजाचा जीवन बुवा वाघ बघा शक्ती तुझ्याच्या डावात म्हातारा झालेला. केसामध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा. अरे या पुरीचा बघून घ्या नवा नवा नखीरा. अरे काम वासनेच्या पोटी हे दोघे आले तर घाईवर. वा तुमच्या वडिलांचं नाव भानू आहे, तुमचं देवेंद्र आहे. विषय कसा करतो आहे का? अरे काम वासनेच्या पोटी हे दोघे आले तर घाईवर. भानू आणि देवेंद्राची नजर हाय कबाईवर. भानू आणि देवेंद्राची नजर हाय कबाईवर.
घेतो घेतलं तसे डोळ्याचा मोयांच्या नारीत दिसे कामवासना आली मनात कामवासना आली मनात वाढवले मित्र असे होत ते सत्य सत्य कथा सत्य कथा संसारी ऐकल्यावर सत्य कथा संसारी ऐकल्यावर भानुवाली देवेंद्राची नजर है कबाई भानुवाली देवेंद्राची नजर है कबाई भाई बुवांचा विषय माझ्याकडे आहे नवीन आहे व प्रयत्न करेन आणि निश्चितपणे तुम्हाला उत्तर देईन या ठिकाणी आमचे आधारस्तंभ सचिनदादा साळवे त्यांचे बंधू सुद्धा आलेले आहेत त्याने सुद्धा या कार्यक्रमासाठी 1001 रुपये दिले त्याला शाही मानता करतो बोलले नाही टाकून तरी का दुसऱ्या बारीमध्ये कोणी दाबतो कोणी दाबतो पण त्याला अर्थ नाही पहिल्या बारीमध्ये तुम्ही नरम पडलात ते मला बेकार वाटलं एकदम व अशी बारी मोरे बोनशी याच्या पुढे करू नका बुवा तुम्हाला माऱ्या कमी होतील तुम्हाला कोण कुत्रा विचारणार नाही हा म्हणून या ठिकाणी आधारस्तंभ आमचे बंधू भाऊ महेंद्र आंग्रे भाऊ त्यांचं एक गीत गातोय शेवटचं आणि नंतर प्रभुदादांचं गीत गातोय लक्ष असू दे अरे गणपती पुण्याचं गणपती मंदिर डोळे भरून पाहू का गणपती पुण्याचं गणपती मंदिर डोळे भरून पाहू अरे निवेंदी गावाचे वारपटवाडीचे हृदयी बसलेत भाऊ अरे किती गुण त्यांचे मी गाऊ साऱ्यांच्या हृदयी बसलेत भाऊ किती गुण त्यांचे मी गाऊ साऱ्यांच्या हृदयी बसलेत भाऊ
शेवट घेतोय चांगला विषय. बघा बुवा, चांगला विषय तुमच्यासमोर आणलाय. कारण मी तुमची सीता आहे, तुम्ही माझे राम आहात, तुम्ही माझे शंकर आहात, मी तुमची पार्वती आहे, मी तुमची राधा, ते माझे काना आहेत. म्हणून काय म्हणतो ऐका, ती सीता काय म्हणते रामाला, त्या धोब्याचं ऐकून तू नादा लागून शेवटी मला अग्नी परीक्षा दिलीस. पण का असं केलंस? एक वचनी एक पत्नी, मी तुझी पत्नी आहे, पण शेवटी माझा विश्वासघात केलास फक्त एकट्याचा ऐकून. म्हणून काय म्हणतो ऐका, अरे जीवा पाड प्रेम करुनी दिली मला शिक्षा. हे रामा असं का केलंस? अरे तुझ्यावर जीवा पाड प्रेम करुनी ही दिली मला शिक्षा. सांगा माझी घेतली का